श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. मी अंजली कुलकर्णी स्वागत करते तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे माझी स्वामी सेवा. तर अधिक महिना चालू आहे आणि आता आपल्याला करायचं आहे व्यंकटेश स्तोत्राचं अनुष्ठान. तसं तर मी सांगितलंय व्यंकटेश स्तोत्र तुम्ही दिवसासुद्धा वाचू शकता. कसं वाचायचं, काय वाचायचं याच्या आधी मी तुम्हाला सांगितलेलं आहे. पण 3 दिवसाची रात्रीची जी सेवा असते, रात्रीचं जे अनुष्ठान असतं, तर ते कसं करायचं हेच मी तुम्हाला सांगणार आहे आज. कोणी 21 दिवसाचं करतं, कोणी 40 दिवसाचं करतं. पण आपल्याला अनुष्ठान जर करायचं आहे तर 3 दिवसाचं आपण म्हणजे 3 दिवस कसं जास्त पण लागत नाही आणि बऱ्याच जणांचे प्रॉब्लेम पण असतात. त्याच्यामुळे 21 दिवसाची 40 दिवसाची सेवा लागोपाठ होत नाही. अधिक महिन्यात कोणाचे प्रॉब्लेम असतात, काही असतं, गावाला जायचं असतं, तर आपण तेच फळ 3 दिवसात सुद्धा मिळवू शकतो. 3 दिवसाचं जर अनुष्ठान केलं तर आपल्याला तेच फळ मिळणार आहे, पण अगदी मनापासून करायचं आहे. 3 दिवसाची जर आपण अनुष्ठान केलं तर इतकं म्हणजे 1000 पटीने फळ आपल्याला मिळणार आहे. आणि तुम्ही इतर वेळेस जरी हे 3 दिवसाचं अनुष्ठान केलं तरी खरंच खूप फळ देणार आहे, खूप अनुभव देणार आहे. काही काहींना पहिल्या दिवशीचा अनुभव येतो, काही काहींना 2 दिवसांनी येतो, काही काहींना 3ऱ्या दिवशी येतो. म्हणजे हे इतकी प्रभावी सेवा आहे भगवान विष्णूंची. आणि आपण जेव्हा पठण करत असतो रात्री 12 वाजता, तर त्यावेळेस साक्षात भगवान विष्णू बाजूला बसून श्रवण करत असतात. इतकी प्रभावी सेवा आहे, इतकी फळ देणार आहे. मी सुद्धा करणार आहे याच अधिक महिन्यात. मी अजून ही सेवा केलेली नाही रात्रीची, तर मी करणार आहे आणि तुम्ही सुद्धा करावी आणि त्याचं फळ अनुभवावं, त्याचा अनुभवावा. आणि भगवान विष्णूंची जी काही प्रचिती आहे तर ती खरंच तुम्ही अनुभव घ्या. इतकी सुंदर सेवा आहे ही आणि फळ देणारी आहे. तर आजूबाजूचा जर आवाज येत असेल ना तर इग्नोर करा प्लीज. बाजूला कार्यक्रम आहे आमच्या, तर त्याच्यामुळे ते आवाज येत असतील तर ते प्लीज इग्नोर करा. तर कशी करायची, काय करायची, त्याचे नियम काय आहेत तर ते मी तुम्हाला सगळं सांगणार आहे. कोणत्या दिवशी करायची सगळं काही तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे. पूर्ण व्हिडिओ बघा. तर बघा, ही सेवा आपल्याला अधिक महिन्यामध्ये कोणत्याही दिवशी करू शकता. पण महत्वाचं म्हणजे गुरुवारी तुम्ही सुरू करू शकता, एकादशीच्या दिवशी करू शकता, गुरुपुषामृत योगावर सुद्धा करू शकता. गुरुपुषामृत योग झालाय आता, तुम्ही म्हणजे ह्या सेवेची सुरुवात गुरुवारी केली तरी चालेल किंवा एकादशीला केली तरी चालेल. आता ह्या सेवेची सुरुवात मी एकादशीला करणार आहे. एकादशी, द्वादशी आणि त्रयोदशी अशी ही सेवा करणार आहे. तुम्ही गुरुवारी सुद्धा सुरू करू शकता ही सेवा. आणि त्या दिवशी काय करायचंय मग, जर तुम्हाला गुरुवारी सेवा करायची तर त्या दिवशी तुम्हाला गुरुवारी करा किंवा एकादशीच्या दिवशी तेच करायचंय तुम्हाला. गुरुवारी जरी केली तरी एकादशीच्या दिवशी जरी केली सुरुवात तरी तुम्हाला तेच करायचे. या सेवेने भरभरून आपल्या घरामध्ये भगवान विष्णूंचा वास राहतो आणि भगवान विष्णूंचा वास म्हणजेच अर्थात लक्ष्मीचा वास सुद्धा आपल्या घरामध्ये राहतो. त्याच्यामुळे ही सेवा आपल्याला नक्की करायची. इतर वेळेस नाही शक्य, पण अधिक महिन्यात करायचीच आहे ही सेवा. मी तुम्हाला सांगते तर या सेवेचं खूप मोठं फळ आपल्याला मिळून जाईल. आपल्या आयुष्यामध्ये 1000 पटीने फळ आपल्याला मिळणार आहे. त्याच्यामुळे ही अधिक महिन्यात ही सेवा तुम्हाला करायचीच आहे. करा असं नाही म्हणते, करायचीच आहे. रात्रीचं कुठे जायचंय आपल्याला, जरी जॉब करायचा आहे 3 दिवस आपण करूच शकतो जॉबवरून जरी आलं तरी. आणि संस्कृतमध्ये ह्या सेवेला वेळ लागत नाही. संस्कृतमध्ये जर वाचलं तर तुम्हाला 1 ओवीपासून तर 8व्या ओवीपर्यंत म्हणायचंय 20 वेळा. आणि 21व्या वेळेस जेव्हा तुम्ही म्हणाल तेव्हा पूर्ण म्हणायचं आहे. आणि संस्कृतमध्ये जर म्हटलं तर तुम्हाला एक वेळेस व्यंकटेश स्तोत्र म्हणायला 1 ते 1.5 मिनिटं लागतो. तुम्ही आदल्या दिवशी बघून घ्यायचं कसं आहे, काय आहे. 2-3 वेळेस उच्चार केले का आपोआप जमून जातं. अगदी सोपं आहे. आणि मराठीत जर तुम्ही वाचलं खूप वेळ लागेल. 21 वेळेस म्हणजे 3-4 तास तर आरामशीर निघून जाईल. त्याच्यामुळे तुम्हाला संस्कृतमध्ये पठण करायचंय. मराठीत पठण केलं तरी तेच फळ मिळणार आहे, संस्कृतमध्ये पठण केलं तरी तेच फळ मिळणार आहे. याच्यात काहीच फरक नाहीये. तुम्हाला कुठलीही सेवा जर शक्य असेल ती करा, पण माझं म्हणणं आहे संस्कृतमध्ये केलं तर तुमची लवकर ही सेवा होईल. 1 ते 21 वेळेस हे तुम्हाला म्हणायचंय. तर चला, आता तुम्हाला या दिवशी रात्री 12 वाजेपासून सुरुवात करायची. जर गुरुवारी तुम्ही निश्चित केलं मला गुरुवारपासून करायचंय तर त्या दिवशी तुम्हाला 11:30लाच आंघोळ वगैरे करून तयार व्हायचंय. आणि 21 वेळेस वाचायला जवळजवळ मी तर म्हणते अर्धा पाऊण तासात 21 वेळेस होणार आहे. मग त्याच्या आधी तुम्ही विष्णू गायत्री मंत्र म्हणू शकता, लक्ष्मी गायत्री मंत्र म्हणू शकता, कुबेर मंत्र म्हणू शकता. तुम्ही तुमची इच्छा 16 वेळेस म्हणा, 24 वेळेस म्हणा, 108 वेळेस म्हणा, 1 माळ जप करा, तुमची इच्छा.
तर तुम्हाला ते 11:30लाच आंघोळ वगैरे करायची आहे. स्वच्छ आंघोळ झाल्यानंतर देवाजवळ आसन घ्यायचे, तुपाचा दिवा लावायचा आहे, शुद्ध गायच्या तुपाचा दिवा लावायचा आहे, धूप दीप लावायचे आहे आणि देवाला नमस्कार करायचा आहे. स्वच्छ वस्त्र परिधान करायचे. तुमच्याकडे जर पिवळं पांढरं वस्त्र असेल तर ते तुम्हाला परिधान करायचंय, नसेलच हरकत नाहीये. भाव शुद्ध पाहिजे. परमेश्वर सगळं काही मान्य करतो. पण जर पिवळं वस्त्र पांढरं वस्त्र असेल तर अतिउत्तम. पिवळं वस्त्र भगवान विष्णूंना म्हणजे पिवळा कलर जो आहे तर तो भगवान विष्णूंना प्रिय आहे, त्याच्यामुळे पिवळं वस्त्र परिधान केलं तर अतिउत्तम, नसलंच तर हरकत नाही. तर त्या दिवशी तुम्हाला स्नान करून देवघरात आसन घेऊन बसायचंय, शुद्ध गायच्या तुपाचा दिवा धूप दीप लावून घ्यायचंय आणि मग तुम्हाला सेवेला सुरुवात करायची. तुम्हीच 11:45लाच सेवेला सुरुवात करा. मंत्र वगैरे म्हणा, म्हणजे तुम्हाला 15-20 मिनिटात ही तुमची सेवा होईल. पण मी व्यंकटेश स्तोत्र वाचायला तुम्हाला 12 वाजताच शार्प सुरू करायचंय. 12 पर्यंत तुम्ही इतर सेवा करू शकता आणि 12ला तुम्हाला या सेवेला सुरुवात करायची. या सेवेला सुरुवात करत असताना त्याच्या आधी प्रार्थना करायची भगवान विष्णूंना, माता लक्ष्मीला, का ही जी सेवा मी करते, ही जे अनुष्ठान मी करते, तर हे निर्विघ्नपणे 3 दिवसाचं अनुष्ठान जे आहे तर ते माझ्याकडून पूर्ण करून घ्या, ही प्रार्थना करायची मनापासून. आणि तुमची जी पण काही इच्छा असेल तर ती भगवान विष्णू पुढे म्हणायची आहे. तुम्हाला जर बाजूला पूजा मांडणं शक्य नसेल तर तुम्ही देवघरातच म्हणजे तुमच्या भगवान विष्णूंचा फोटो असेल तर तिथे ठेवू शकता. आणि जर तुम्हाला बाजूला पूजा मांडायची असेल तर भगवान विष्णूंचा, माता लक्ष्मीचा फोटो ठेवायचा आहे, छान अगरबत्ती धूप लावायचं आहे, घंटा ठेवायची आहे, फूल वगैरे अर्पण करायचंय, फोटोला हार अर्पण करायचा आहे, खडी साखरेचा नैवेद्य दाखवायचा आहे, किंवा तुम्ही कोणती पिवळी बर्फी जर असेल तर ती दाखवायची आहे आणि सेवेला सुरुवात करायची. दिवा प्रज्वलित करून तुम्हाला सेवेला सुरुवात करायची आहे. जर तुम्हाला बाजूला पूजा मांडायची असेल तर, नसेल जागेच्या अभावी तुम्ही देवाऱ्याजवळच बसून ही सेवा करू शकता, हरकत नाही. तर मग 1 ते 21 वेळेस तुम्हाला प्रार्थना करून झाल्यावर वाचायचं आहे. तर हे तुम्हाला अर्ध्या पाऊण तासात होऊन जाणार आहे. तर पहिल्या दिवशी झालं. आता बऱ्याच स्वामी भक्तांना अनुभव पण आले असेल, वेगवेगळे अनुभव आले असतील. सुरुवातीला भीती वाटते, पण मन खंबीर करून ही सेवा करायची आहे. मला पण अजून अनुभव नाही बरं का, पण बरेच जण म्हणतात या सेवेला असं होतं, या सेवेला तसं होतं, साप दिसतात, आवाज येतात. तर मला तरी अजून अनुभव नाहीये. पण मी जेव्हा कोजागिरीची पूजा केली होती ना, तर त्याला 2 तास लागतात. खूप मोठी सेवा आहे ती. तर त्यावेळेस मला खूप जबरदस्त अनुभव आलेला आहे, जबरदस्त. म्हणजे अक्षरशः विचार सुद्धा तुम्ही करू शकणार नाही, इतका जबरदस्त अनुभव आलेला. आवाज तर ते किरकोळ होतं एकदम, आवाज तर येतच होते. 1:30 ते 2च्या दरम्यान मला म्हणजे असं डायरेक्ट 1 ते 1:30च्या दरम्यान डायरेक्ट उठावं असं वाटत होतं. अगदी जसं काही सगळं सोडून निघून जावं, इतके वेगवेगळे आवाज येत होते. पण ते मी काय समजले, ठीक आहे, मी तर घाबरून खूप गेले होते, पण ठीक आहे, चला पूजा करायची, पार पाडायची. मी तर त्यावेळेस असंच म्हटलं, मला ही फक्त पूजा पार पाडायची. पार पाडणं म्हणजे माझ्या बुद्धीला पटत नाही ते असा शब्द बोलणं. पण मग मी त्यावेळेस म्हटलं फक्त मला 2 तासाची सेवा पार पाडायची. जेव्हा 2 वाजता माझी सेवा झाली ना, त्यावेळेस मला, जेव्हा मी झोपायला गेले त्यावेळेस मला अनुभव आलाय की ज्या देवघरामध्ये मी पूजा केली त्या घरामध्ये, त्या रूममध्ये काय झालेलं होतं, हा अनुभव ऐकायचा असेल तर नक्कीच मी तुमच्यापर्यंत घेऊन येईल. इतका जबरदस्त अनुभव आहे कोजागिरी पौर्णिमेचा. तर चला, मला या व्यंकटेश स्तोत्राचा अजून अनुभव नाही. मी बोलायला गेले का म्हणजे एक विषय झाला का, ते अनुभव म्हणजे नाही का, एखादं उदाहरण द्यायचं म्हणून मला द्यावंसं वाटलं म्हणून मी दिलं बरं का, सॉरी त्याबद्दल. तर मग म्हणतात अनुभव येतो, अनुभव आला तर स्वामींची कृपा, भगवान विष्णूंची कृपा, आशीर्वाद म्हणून तिथेच बसायचं आहे, डगमगायचं नाही, सेवा सोडायची नाही. आणि तुम्हाला एका वेळेसच एकाच बैठकीत 1 ते 21 वेळेस वाचायचं, उठायचं नाही. कोणी आवाज देईल, कोणी काय देईल, अजिबात मागे बघायचं नाही, काहीच नाही. मन शांत ठेवा, मन स्थिर ठेवा, आपोआप सेवेचं फळ मिळेल आपल्याला. आणि तुम्ही जर एकदम विलीन होऊन गेले, एकदम स्वतःला वाहून दिलं ना सेवेमध्ये, तर 100% तुम्हाला अनुभव येणार, 100% अनुभव येणार. हे मी तुम्हाला सांगते. बघा, तुम्ही ही सेवा करून अगदी अर्ध्या पाऊण तासाची सेवा आहे ही, अगदी अर्ध्या तासाचीच म्हणा. तुम्ही 21 वेळेस वाचायचं आहे, लक्षात राहणार नाही. कॉईन घ्या तुम्ही 21, एक वेळ झालं का कॉईन बाजूला करा, दुसऱ्या वेळ झालं का कॉईन बाजूला करा. ठीक आहे, चला आता हे झालं तुमचं. गुरुवारी जर सुरुवात केली तर गुरुवार, शुक्रवार, शनिवारी तुमचं शेवटचा दिवस येईल. शनिवारी तुमचं अनुष्ठान जे आहे तर ते संपेल. शुक्रवारी रात्री 12 वाजता ही सेवा करायची,
गुरुवारी रात्री 12 वाजता करायची, शुक्रवारी 12 वाजता करायची आणि शनिवारी 12 वाजता करायची. झालं 3 दिवसाचं अनुष्ठान तुमचं. आता उद्यापन कसं करायचं? शनिवारी तुमची रात्री 12 वाजता सेवा होणारच आहे, पण दिवस उजाडल्यानंतर तुम्हाला एखाद्या ब्राह्मण जोडपं जर तुम्हाला मिळालं तर त्यांना जेवू घालायचंय, म्हणजेच आपलं ब्राह्मणाला अन्नदान होईल. पण ब्राह्मण नाहीच मिळाला, कधी कधी नाही ब्राह्मण मिळत आपल्याला, तर आपल्याला कुठेतरी शेजारी पाजारी ब्राह्मण कधी कधी जेवायला पण म्हणजे शक्य नसतं ब्राह्मणाला यायला, त्याच्यामुळे आपण काय करतो, कोरडा शिरा देतो बघा. तर तो तुम्हाला जर ब्राह्मण आपल्या घरी जेवायला नाही आले तर संकल्प करून जो आपल्याला शिदा द्यायचा आहे त्या शिद्यावर संकल्प करून शिद्याचा तो शिदा तुम्हाला ब्राह्मणाला दान द्यायचा, म्हणजे द्यायचाच आहे त्या दिवशी शनिवारी दिवसा. आणि दुसरं जोडपं जर आपल्याला मिळालं तर त्या दिवशी त्या जोडप्याला सुद्धा जेवू घालायचंय. पण त्याचबरोबर मी तुम्हाला सांगितलंय ब्राह्मणाला सुद्धा शिदा द्यायचा आहे आणि जोडपं जेवू घालायचं आहे. आणि त्या जोडप्याला तुम्हाला शक्य होईल तर तुम्ही छत्री दान करू शकता आणि चप्पल दान करू शकता. याला जास्त महत्व आहे. तर तुम्ही ह्या वस्तू अधिक महिन्यात दान करू शकता. आपण बाकीचे तर दान द्यायच आहे, जावायला अनारशाचं दान, चांदीचं दान, सोन्याचं दान, सगळं दान देऊ आपण. पण ज्यावेळेस तुम्ही हे जोडपं जेवू घाला ना त्यावेळेस त्यांना छत्री आणि चप्पल तुमच्या परिस्थितीनुसार एखादी वस्तू दिली तरी चालणार आहे. तर हे झालं उद्यापन. तर तुम्हाला आता सविस्तर माहिती सांगितलेली मी, कोणत्या दिवशी सुरू करायचं, काय करायचं, कसं करायचं आणि उद्यापन कसं करायचं. आणि देवाला नैवेद्य एकदम सात्विक आहार चालतो, तुम्ही काहीही दाखवा, फक्त सात्विक अन्न देवाला मान्य आहे. तर तो तुम्हाला वरण भात भाजी पोळी कोशिंबीर चटणी अगदी साध्या पद्धतीने नैवेद्य दाखवला तरी चालेल. तुमची म्हणजे नाही का परिस्थिती असेल तर एक पिवळी बर्फी शनिवारी दिवसात, म्हणजे ज्या दिवशी उद्यापन आहे त्या दिवशी पिवळ्या बर्फीचा तुम्ही नैवेद्य दाखवू शकता, पिवळे फुलं अर्पण करू शकता. तर हे झालं आता उद्यापनापर्यंत. आता तुम्हाला नियम काय करायचे आहे. नियम जर पाळले तरच सेवेचं फळ मिळतं, हे तुम्ही लक्षात घ्या. जर आपण नियमाचं पालन नाही केलं ना तर सेवेचं फळही मिळत नाही आणि सेवेचा अनुभव पण येत नाही. तर नियम काय आहे, तुम्हाला 3 दिवस ब्रह्मचर्य पाळायचं आहे, 3 दिवस मांसाहार वर्ज्य करायचं आहे. तर एवढंच तुम्हाला नियम पाळायचे आहे. हे 2च नियम खूप कडक पाळायचे आहे आणि हे 2च नियम खूप महत्वाचे आहे, तेवढे तुम्ही पाळा. बस एवढेच तुम्ही जर नियम आणि हे केलं ना तर तुम्हाला सेवेचं फळ 100% मिळेल. आता एकादशी येणार आहे, एकादशीला तुम्ही सुरुवात करू शकता किंवा कुठल्याही 2-3 गुरुवार आहे अजून तर गुरुवारी पण सुरुवात करू शकता. पण माझं म्हणणं आहे एकादशीला सुरुवात करावी. एकादशीच्या दिवशी ही सेवा जास्त फलदायी ठरते. तर मी सुद्धा एकादशीच्या दिवशी ही सुरुवात करणार आहे आणि ज्या दिवशी मी सुरुवात करेन त्या दिवशी एक शॉर्ट व्हिडिओ मी नक्कीच घेईल, तुमच्यापर्यंत पोहोचवेल. कारण की मी इतकी घाबरट आहे की मी दुसऱ्या रूममध्ये कधी एकटी येत नाही. जर खाली सगळे असले तर मी वरती एकटी येत नाही. आणि तुमच्यापर्यंत जर तो व्हिडिओ जर आला ना तर खरीच नक्कीच मला असं वाटेल का स्वामींच्या रूपात तुम्ही माझ्याबरोबर आहे. स्वामींचा आशीर्वाद तर आहेच माझ्याबरोबर, भगवान विष्णूंचा आहेच, पण स्वामींच्या आणि स्वामींच्या मुळेच तुमच्याशी पण माझी ओळख झालेली आहे आणि तुमचे पण आशीर्वाद मला तेवढेच महत्त्वाचे आहे. त्याच्यामुळेच तुमच्यापर्यंत मी हा व्हिडिओ नक्कीच पोहोचवेल, म्हणजे माझी जी भीती आहे तर ती कमी होईल आणि मला पण अनुभव मिळेल. अनुभव आला तर नक्कीच तुमच्याबरोबर शेअर करेल. तुम्ही सुद्धा ही सेवा करा आणि ज्यांनी पण सेवा केली आणि त्याला जर अनुभव आला तर नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. मी खरंच तुमचा जो अनुभव आहे तर तो लोकांपर्यंत शेअर करण्याचा प्रयत्न करेल. तर चला, झालेली सेवा स्वामीचरणी अर्पण करते. श्री स्वामी समर्थ.